नमस्कार सगळ्यांना. मी हातात कपडे धुते आणि मशीनमध्ये सुकवते. पाऊस एवढा आहे का कपडेच सुकत नाही. आणि सगळी बोलत होती लय पाऊस झाला आहे, लय पाऊस झाला आहे. मग शेतावर गेलो थोडा, तर खरोखर सगळी शेतं भरून गेलेली. मग शिवला पण नेलेला, शिवचे पप्पा घरी होते म्हणून. ते बघा मस्त झालेला. आम्ही इथं बोरिंग लावलेली, तो शेत. आणि असा काहीसं झालेला वातावरण, मस्त झालेला. पण आता एवढा पडतो पाऊस का थोडं पण थांबत नाही. आणि ही आम्ही वाळाची भाजी, म्हणजे वाळाचा बिरडा आहे हा 2-3 दिवसापूर्वी माळामध्ये पेरलेला. हा बघा असा आहे. तो आता काढून आणला आणि त्याची भाजी बनवायला घेतली. तोपर्यंत भाजी निवडता लय वेळ झाला, तर आतुडून राहिलेली. मग आतुडून ठेवून घेतली सगळी ब्लँकेटाच्या घड्या घालून, जिथले ज्याच्या जागी. आणि पाऊस बघा, एवढा पाऊस पडत होता. घेतली भाजी करायला. मला कडधान्य भिजत टाकायचे होते, मूग आणि वाळ हरभरे भिजत टाकले. आणि तो बिरडा निवडून घेतला. ही वर्षातून एकदाच भाजी भेटते. मग काही आम्ही माळामध्ये पेरून ठेवलेलं, मग आता ते काढून आणले. मग छोटे छोटे 2-3 पाण्याने धुतला आणि मग छोटा बारीक एकदम कापून घेतला. कढईमध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली, कांदा मिरची टाकली आणि सोनेरी कलर येईपर्यंत थोडा परतून घेतला. मस्त थोडा परतल्यावर थोडा धन्याची पावडर आणि हळद टाकली. चवीपुरता मीठ टाकायचा आणि ती भाजी टाकून दिली. मस्त लागते भाजी. मी पण लई वेळा काही खाल्ली नव्हती, आता 2री-3री वेळ असेल माझी पण खायची. पण भारी लागते. आणि वर्षातून एकदाच भेटत नाही भाज्या, काही रोज नाही भेटत. आणि मग 5-10 मिनटं ढाकण ठेवलं आणि भाजी झाली तयार. मस्त लागते. आणि मग परत थोडा 1 मिनटं ढाकण ठेवला आणि मग गॅस बंद केला. अशा भाज्या कशा रानभाज्या, त्या खायला पण पाहिजे, त्यांच्यातला विटॅमिन असतो. गावाकडची मज्जा येते, गावाला राहण्याचं सुख. शहरामध्ये काय एवढा सगळं बघायला नसतं भेटला. आणि आम्ही फोटो काढले शेतावर. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.